क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव चासनडी येथील देशी दारू दुकानावर अज्ञात चोरट्यांचा कहर, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। याबाबत संपूर्ण माहिती अशी की रविवार दिनांक 2 मार्च रोजी 10 वाजेनंतर व दिनांक 3 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत चासनडी येथील देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कहर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुकानांमध्ये ठेवलेले 180 मिलीचे प्रिन्स संत्रा कंपनीचे 33 बॉक्स, साधारण त्या बॉक्समध्ये 48 बॉटल होत्या। सध्याच्या बाजारभावानुसार या बॉक्सची किंमत 1,10,880 रुपये तसेच 90 मिली प्रिन्स संत्रांचे 6 बॉक्स चोरीला गेले। या प्रत्येक बॉक्समध्ये 100 बॉटला होत्या। याचा बाजारभावानुसार 21,000 रुपये आहे। हा सर्व माल 1,31,880 असून अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। तसेच याबाबत कोळपेवाडी येथील राहणारे परसराम नारायण सुद्धाला यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये 56/2025 भारतीय न्याय संहितेचे कलम 305(4), 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अज्ञात चोरटे यांचे व्हिडिओ, फोटो सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत। तरी अजून त्यांची ओळख पटली नसून पुढील घटनेचा तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोडी साहेब व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोहटे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।